तर 13 तासांनंतर कराड कुटुंबानं परळी पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन मागे घेतलेलं आहे। यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन पोलिसांना दिलंय। चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करू नका अशी मागणी यावेळेला त्यांनी केलेली आहे। 13 तासांपासून परळी पोलीस ठाण्यासमोर कराड कुटुंब आंदोलन करत होतं। वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड आणि पत्नी मंजिरी कराड यांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत आंदोलन केलं। दरम्यान उद्या पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं देखील यावेळेला कराड कुटुंबाकडून सांगण्यात आलं। काय सांगाल, आपण सकाळपासून उपोषणाला बसला होता, काय मागणी होती आपल्या? आमच्या एवढ्याच मागण्या होत्या। अण्णावर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे तो पूर्णपणे थांबावा। त्यांच्यावर कुठलाही खोटा गुन्हा नाहीये। त्यांना जे 302 मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात ते 302 मध्ये नाहीयेत आणि ते 302 मध्ये जर त्यांना उद्या जर अडकवण्याचा प्रयत्न केला, कोण करताय नेमके? कोण करताय नेमके? तसंच करतायत। सुरेश दसचा पूर्ण प्लॅनिंग आहे की त्यांना 302 मध्ये अडकवायचंय। आता त्यांनी जर तसा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर जर खोटा गुन्हा दाखल केला उद्या, तर मग आमचं आंदोलन आम्ही ह्या निवेदनामध्ये दिले। आपल्या सासूबाई सुद्धा आपल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता, आपण सुद्धा घेतो, मोठ्या महिला देखील होत्या। काय पोलिसांनी आश्वासन दिलं तुम्ही? आता पोलिसांनी हेच आश्वासन दिलं ना, जर आमच्यावर जर उद्या खोटे गुन्हे दाखल केले गेले तर आम्ही उद्या बीड मध्ये आंदोलन आमचं केलं जाईल। आंदोलन स्थगित करण्यात आलं। आत्ताचं आंदोलन आम्ही हे निवेदन देऊन आम्ही आजचं आंदोलन थांबवलेलं आहे। कॅमेरा पर्सन आम्ही संभाजी मुंडे बीड।